हेलो गाइस, वेलकम बैक टू दी अनदर व्लॉग। आप सबका स्वागत है मेरे प्यारे नए और अच्छे व्हिडिओ में, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्लॉग असा होणार आहे की आमच्या घरी आहे समाप्ती, नवनाथ महाराजांची समाप्ती आहे। त्यामुळं माझी मावशी आलेली आहे, तिची मुलगी म्हणजे माझी बहीण आलेली आहे आणि मम्मी ते सगळे खूप मजा येते। आम्ही खूप राडा करणार आहे, मज्जा करणार आहे, सगळा मस्तपैकी असा स्वयंपाक होणार आहे आणि एकदम असं नवनाथांच्या तिथं असं डेकोरेशन आणि ते सगळं होणार आहे। मज्जा तर येणार आहे, व्हिडिओमध्ये मज्जा तर खूप येणार आहे। मी सगळे व्लॉग छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवत जाणार आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग नक्की बघा, फक्त बघत राहा। व्लॉग एक नंबर व्लॉग होणार आहे, नक्की बघा शेवटपर्यंत आणि खूप मस्त व्लॉग होणार आहे। थोडं एंटरटेनिंग राहीन, थोडं देवा रिलेटेड राहीन, थोडं पूजा राहीन, थोडं सगळं राहीन, सगळं म्हणजे एकत्र येणार आहे, मजा येणार आहे। आणि मी पण म्हणजे आज घरी राहिलेलो आहे कारण की आमची इथं नवनाथ महाराजांची पूजा आहे त्यामुळं। आणि मी आत्ताच उठलेलो आहे, म्हणजे थोडा उशीर उठलो कारण की घरी आता मावशीन ते सगळे आले त्यामुळे मग ते आवरत राहतं, त्यामुळे मी थोडं उशीर उठलो। सकाळी दूध वगैरे सगळं त्यांना सगळं आणून दिलेलं आहे आणि आवरायचं आहे आम्हाला। तर मग आता दाखवतो मी तुम्हाला याच्यात काय काय होतं आणि काय काय नहीं होता। बने रहो मेरे ब्लॉग में लास्ट तक। एंड अगर आपको ब्लॉग अच्छा लगा तो एक लाइक कर दीजिएगा, अभी लाइक कर दीजिएगा, बिकॉज आपको ब्लॉग अच्छे ही लगेगा। ओके मित्रांनो, ही माझी मावशी आहे, तुम्ही बघू शकता वडाचे पानं करती। वडाचे पानं नाही, आळूचे पानं। हा तेच ते आळूच्या अवघड कंडिशन ए बोबडी वाळती। हा मम्मी आज काय आहे? आज तुझा बर्थडे, सांग ना नीट आज पोती समाप्ती आहे नवनाथाची। हा त्याच्यामुळे स्वयंपाक करावा लागतो, 11 पोरं जेव घालावं लागतो। काय काय करणार आहे आता काय काय करणार आहे, काय करायचं राहतं त्याला, सगळे पदार्थ करावे लागते पित्रासारखे। तरी रशी, भात, वडे, पुरणपोळी, हा भजे, कुरड्या, आळूच्या पानाच्या वड्या, मेन म्हणजे उडीद डाळ आहे ना त्याचा वडा। हे बघा इथं मावशी बेसन पीठ लावतीये आळूच्या पानाला। हे वेगळं दिसतंय ना, हे वेगळं कसं दिसत, भजे कुरड्या तळून करावं लागतं। आणि इथं मम्मी कुटू राहिलेली आहे आणि बा आमची नवनाथ महाराजांची पोती। इथं अजून सगळं इथं हे ठेवायचं, इथं चौरंग आणलेला आहे तो ती ठेवायचं आहे, ते सगळं फुलं ते रांगोळी ते सगळं काढायचं एकदम मस्तपैकी भारी होणार आहे। बने रहो ब्लॉग पी। आणि हिला तर तुम्ही ओळखत असाल, सिद्धी। हे बघा सिद्धी, तू कधी कुठं बघितले माझे व्हिडिओ? या अण्णा तर कोणत्या फ्रेममध्ये राहतेच मध्ये। ह्या बाई सिद्धी बिचारीला आल्या आल्या काम दिलेलं आहे मम्मीनी, पाहुण्यांना कामं सांगायचे ना का ग सिद्धी, बरोबर आहे ना? असं नाही दाखवायचं, असं दाखवायचं तर एकदम प्रॉपर दाखवायचं, नाही तर नाही दाखवायचं। ते फेसमध्ये जाऊ राहिलं ते। सिद्धी तुम्हाला दिसल्या असं एकदम छोटी होती मागच्या व्लॉगमध्ये, एकच महिन्यात कसं का वाढली काय माहीत, हाईट वाढली तिची डायरेक्टली। आणि मस्त 1-2 महिने झाले तेव्हाचे ते आलेले, आता उद्या परवा जाणार आहे ते। आज काय सिद्धी आपल्या घरी? पोती समाप्ती। हां कशाची राहते पोती समाप्ती? नवनाथांची। माहिती आहे, सगळं माहिती आहे, हुशार आहे। तर आम्ही आता मस्तपैकी, मी येडा आहे का? मला तर नाही वाटत, मला नाही वाटत। हे बाई यांच्या सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहे, सिद्धीच्या झाल्या, माझी नाही झाली, बाकी सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहे। मीच पारूस आहे, अजून आंघोळ करायची। मी एकदम मस्तपैकी आंघोळ करणार आहे एकदम। तुझे कपडे धुणार आहे? माझे कपडे मी ऑलरेडी टाकले धुवायला, मी धुवायला माझे कपडे। हा शर्ट धुवा लागन तुला, मग मी नवीन कपडे घालणार आहे। आणि आता बघू आपण पुढं ब्लॉगमध्ये काय काय होते मी तुम्हाला दाखवत राहीन। मस्त येतं मी, आमचं घर तसं मोठं आहे, किती आले 50-100 जण जरी आले ना तरी पण आमच्या घरात मावून जाईल। पोरी बघा केसाला हायलाइट करताय, बापरे केस लाल लाल करून राहिला।
आमच्या वेळेस नव्हतं बस, आमच्या वर्गातल्या पोरी काळे तर काळेच केस. होय हे काय होय, मी घाबरलो ना, म्हणलं काय साप सोडवली का. झालं का धुणं सगळं, किती बाकी. आता सिद्धी आली, हे बघा आमची चिमणी, पाळीव प्राणी आमच्याकडं. आता सिद्धी आली तर आम्ही काहीतरी चॅलेंज व्हिडिओ करणार आहे, पण मग मलाच ना माहीत चॅलेंज व्हिडिओ कसे राहतात. मी माझं फक्त बघायचं काम आहे, मला येतच नाही चॅलेंज व्हिडिओ काहीच खेळता. आणि चॅलेंज व्हिडिओमध्ये माझं नशीबच नसतं अजिबात. तो गाइस हम देखते फिर आगे क्या क्या होता है, तो आप ब्लॉग में बने रहो. ओके. तर मला समजत नाही कधी पण, म्हणजे आता मला आहे ना कालच संध्याकाळी ना दाढी करायची होती, पण मी ट्रिमरला चार्जिंगच नव्हती केलेली. मला समजतच नाही मी कसं काय विसरतो काय माहिती बा. आत्ताची ट्रिमर चार्जिंगला लावलेलं आहे, हे बघा तिकडं. आताशी ट्रिमर चार्जिंगला लावलेलं आहे. आता ते चार्जिंग होईल, त्याची एक तर ट्रिमरची चार्जिंगलाही 4-5 तास लागते त्याला. त्याच्यामुळं दाढी पण खूप वाढलेली आहे. आता मला मस्तपैकी दाढी करायची आणि मग आंघोळ करणार मी. असं नाही तर मी कालच संध्याकाळी करणार होतो मस्तपैकी, मग आज सगळं आवरला असते. यार काय यार, मी बधीर एक तर लय काम आहे. तो चलो हम मिलते अब फिर बाद में. आता चौरंग धुवायचा आहे माझा व्हिडिओ पण. चौरंग धुवायचा झालं तू ना, हात पुसून घे पहिले, कोरडा करायचं एकदम. चालू आहे का बंद आहे? मी हाफ चड्डीवर आहे, कसं दिसत असं. चालू आहे का बंद आहे? तिथं दिसत मिनिट चालू आहे का? चालू आहे ना, नाही चालूच आहे. किती खराब आहे यार हा. ती घासणी कुठे आहे ग? काम तिकडे असेल, ती घेऊ नका. तिथं छोटी आहे ना घासणी. नाहीये, चिकट झालं एकदम. ब्रश देऊ का? मग ड्रेसच म्हणते ना तुला, तू ते धुण्याला नाही घेतली घेतली का ते, त्याला काही घासतं म्हणता. मम्मी धुतोय हा. एवढं नको धुवत बसू, तिकडनंच पुसून आण. ती गाठायची एकटा नळ असा आहे ना, सगळं पाणी उडत अंगावर. आपल्याकडे पण होता, पण तो तुटला ना तो पूर्ण. ओके झाला मित्रांनो, हे बघा चौरंग तुम्ही एकदम मस्तपैकी धरे ठेव, कट करा आता सगळं. मी माझ्या बायकोला वडेपाव नाही खाऊ घालणार, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, मंचुरियन. तुमच्या मांडीवर जाता मारण, वेळ नाही लागणार मला मारायला. खरंच? म्हातारा मी राहिली जाऊ, तुम्ही कसं आमचं कोण म्हातारा? अण्णा? ते म्हातारा तुझ्याबरोबर घेऊन जायचं. सगळेजण बघते. हा हिरो आहे ना, लेकीला पाठवून दे, लेकाला पाठवून दे. कमी घालत नाही. तुम्हाला गुलाबजाम कोणी करायला लावले? पोळ्या करायच्या आहे. त्यासाठी करते ती. नाही तर गुलाबजाम चालू आहे. सिद्धीला काही वाटलं पाहिजे, मी सगळे कपडे धुतले, बघत होती फक्त माझ्याकडं. धुतलं तो हा? केलं का? चांगलं झालंय, बहिणीचे कपडे धुतले, चांगलं झालं. नुसती उभी होती तिथं. मग तिला तुझे सेक्रेटरी नको का, तुला लक्ष ठेवायला मी ठेवतो का नाही? असिस्टंट म्हणतात त्याला, असिस्टंट. तू आहे ना, केस आहे ना, त्या काटेने ना पॅक करून घे, नंतर आरामशीर सगळं झाल्यावर हे कर. दादा तिला तो काटा ते काढा, ते ना याच्यात भिच्यात पडे. काटा काटा कशाला म्हणते? मला नाही राग येतो. काटा काय काटा? अरे जाय तू घे ते, दे तुझ्या पद्धतीने. मला आहे ना असं पोरांना हे का? त्यांना त्रास दिल्यावर लय राग येतो. क्लोचर म्हणतात त्याला. म्हाताऱ्याला पाणी दिलं का? कसं? नंतर मस्त मोकळे सोडून दे, सगळं झालं ना. बाळा कलर गेले म्हणे, मला सांगतो. वाटतं ना गम्मे कलर केले तिने. काळे बाळांवर जायचे म्हणे, आमच्या टायमाला नव्हतं म्हणे बाळा कलर. म्हणजे आमच्या असं शायनिंग नव्हती. मी लहानपणापासून बाल कलर करा, हे करा, तसेच केस रे हो. हायलाइट केले. गायत्रीने लागून गेले, गायत्री करते कामाचे, बाळाचे नाही करत.
या बाई आता आमटी चाललेली आहे. इथं खोबरं किसलेलं आहे, इथं कोथिंबीर आहे आणि इथं मम्मी आणि इथं सिद्धी काय कुठती का. अरे ते कुटायचं नसतं, ते काय म्हणते त्याला, इलायची. अगं तशीच टाकायची राहती. तुम्हाला कधी समजन बापरे. तू समजाव पागल करून दे ना मग. आणि निवेद्य चालू आहे, मावशी निवेद्य करते. आणि अजून आंघोळ नाही झाली माझी, अजून आता काढायची आंघोळ. ही लय उशीर करते ना. एवढं धुणं धुतलंय तिने. मेन म्हणजे धुणं होतं. झालं ना, सगळं झाल्यासारखं आहे. खराब वाटतं धुणं पडेल. मग असं वाटतं हे काम पडलंय. काय काय ना केलं मला पोरीने, काय 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 करतो. तू काय करतोय? बाईला म्हणतोय मी माझं काम करतोय, काय करतोय? काय व्हिडिओ काढायचं काम करतोय. मी तिकडच काम करतोय. मग आम्ही तर हे बघ मित्रांनो, पोती आहे इथं. आता चौरंग धुवून ठेवलेला आहे आणि इथं वडाचे पाने. आता या समया एक मिनिट, आता या समया इथं ठेवायच्या आहे. नवनाथ महाराज पप्पा हार आणायला गेले, आम्ही हार लावणार इथं मस्तपैकी. इथूनच मी ना माझे व्लॉग काढणं चालू केलं. तर माझा पहिला व्हिडिओ हाच आहे, म्हणजे मागच्या वर्षी व्लॉग काढणं चालू केलं तर ते की आता कंटिन्यू करतो. हे बघा इथं कामं 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 नुसते कामं नुसते कामं नुसते कामं नुसते कामं. आपल्याकडं असं मशीन पाहिजे नव्हतं, रपारप त्याच्यात सगळं टाकून द्यायचं, 10 मिनटात सगळं तयार समोर. तूप आहे का आपल्याकडं? हे बघा आता मित्रांनो, इथं दिदी ना आम्ही मांडलेलं आहे. आता ही रांगोळी काढणार आहे दिदी. पांढरी रांगोळी एवढीच होती मम्मी भरेल. तुला आणखून पाहिजे का? इथं डिझाईन याच्या आधी छोटीशीच काढायची आहे बाई. हे बाय तुला सांगून ठेवते. हे बाय एवढीच काढायची, एवढंच एवढंच. नाही नाही, हे बाय असं आहे ना, असं आणि असंच काढ. एकदम छोटं काढ घे ना, पाय तिकडं याच्या इकडं नाही घ्यायचं हा काहीच. हे बाय इथं हा बरोबर काढता आम्ही. असं 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 काढ. हां हां. एकदम छोटी. काय एवढं ना 7:30 पर्यंत बा दीदी इथं सगळं ठेवते. तयारी चालू आहे आमची एकदम मस्त धडाकेत बाज. 11 ठेवा सगळीकडं. दिदीला ठेवायला लावलं आहे कारण की याच्यावर एवढंच आहे ना, हे अलीकडे काय हे ना, हे ते हे तिकडे अलीकडे ठेव. हां हां थोडं आहे ना ते पहिल्या याच्यावर ठेव. तांब्या सुपाऱ्या पण अलीकडे ठेव. झाले दिले ते. हे ठेव आता, या सुपाऱ्या सगळ्यावर एक एक ठेव. तांबड्या या इथं ठेव, पुढच्या याच्यात ठेव त्या. अशा ठेव, कपाडलाच नाही पाहिजे संध्याकाळपर्यंत. ते ठेवल्या. आता या ठेव सुपाऱ्या 11. या सगळींकडे ठेव. हे ठेवलं आहे ना तू. हे कसं काय उरलं? 1 2 3 4 5 7 8 9 10 11. हां तयारी चालू आहे. इथं रांगोळी काढायची. त्याच्या पहिले म्हणलं हे ठेवून देऊ, नंतर मस्तपैकी रांगोळी काढून घेऊ. सर करावं लागेल. हे याच्यात 3च आहे. असं कसं आणि खारका कमी आहे. हां इथं ठेव. मला वाटलं 3च ठेवलं. इथं 6 झाले ना, त्याचे 4 आहे म्हणून म्हणलं मी. ओके डन. बरोबर आहे ना मम्मी? बरोबर आहे. जरा आयडिया नाही हे टोक इकडं बरोबर आहे ना. त्या तू बोलली, मला माहीत नाही ते टोक कुठं राहतं. मम्मीने मस्तपैकी करून दिलं आहे. आता आम्ही दीदी आता रांगोळी काढणार आहे. मस्तपैकी दीदी काढते. ओके चुकलं ग दीदी. वाव हे बघा किती मस्त. दिस इज द आर्ट
अँड दिस इज द आर्टिस्ट. दिस इज द आर्टिस्ट के हात गंदे. बघा इथे किती राडा करून ठेवला. अशा पद्धतीने आणि एकदम सिंपल काढली हवे. जास्त काही मोठं भरसटलं नाही बसलो आम्ही. एकदम सिंपल. वा 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 वा. तयारी चालू आहे आमच्याकडे फुल.